मीच गणेश तमनर आहे. तुम्हाला कपड्यावरून थोडासा डाऊट येत असेल आणि मी त्याचसाठी माझं आधार कार्ड पण घेऊन आलेलो आहे. पब्लिसिटी स्टंट असू शकतो, गरिबी दाखवायची असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो की मी खरंच गरीब नाही. माझे आई-वडील भरपूर गरीब आहे, शेतकरी आहे. पण मी गरीब नाही याचं कारण असं आहे की त्यांनी मला जे पाहिजे ना ते कधीच कमी पडून नाही दिलेलं. म्हणजे सर आता इथं सांगायला अडचण नाही की मी जेव्हा यू-पी-एस-सीची पहिली मेन्सला होतो तेव्हा माझं असं एक मला एखादी गोष्ट पाहिजे ती पाहिजेच म्हणजे. मग मी 12वीत ठरवलं. माझा एक प्रभात म्हस्के म्हणून मित्र आहे त्याने मला सांगितलं की आय-ए-एस वगैरे यू-पी-एस-सी अशी एक परीक्षा असती. मग फर्ग्युसनमध्ये आलो फर्स्ट इयरला आणि त्याच सोबतच पॅरलली मी चाणक्य मंडल परिवारचा फाउंडेशन कोर्स लावला. मी एकूण यू-पी-एस-सीच्या 6 मेन्स दिल्या, 3 इंटरव्ह्यूज दिले आणि त्यातलं अजून एक वेगळं सांगायचं म्हणून की पोस्ट कोविड झाल्यामुळं मला ना गावाकडं जाणं म्हणजे राहण्याचा आनंद होता. म्हणजे कॉन्फिडन्स इतका भयानक की एम-एला घेतलं नाही कारण लबासना एम-ए करून घेते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मधून. म्हणजे असं की आता काय करायची गरजच नाही आपल्याला. आपण आता 19ला पास होऊ आणि मग तिकडे जाऊन एम-ए करायचं आणि इथं एम-ए करायचं. एम-ए मामा बनून काय उपयोग नाही. त्या हिशोबाने तो एक सोनेरी दिवसच मानता येईल की 30 ऑक्टोबर 2025 हा दिवस उजाळला. आता तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे सर. आता 1 वर्ष होईल त्या गोष्टीला. एकदम निवांत आहे सगळं. म्हणजे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. इमॅजिन करायचं असलं तर आधी पास व्हावं लागेल. आता काय आहे, आता आधीच उशीर झालेला आहे, 8:30 वाजून गेलेले आहेत नाही का. तुमच्याशी जे काही सांगायचं आहे ते मी फार काय वेळ न घेता गणेश तमनर तो त्याच्या आई वडिलांसोबत आलेला आहे. पोलीस उपअधीक्षक DYSP पदावर त्याची निवड झालेली आहे. फर्ग्युसन कॉलेजमधून BA इकॉनॉमिक्स हे शिक्षण त्याने पूर्ण केलेलं आहे. मूळचा अहिल्यानगरचा आहे आणि चाणक्य मंडलमध्ये त्याने फाउंडेशन कोर्स केलेला आहे. आता गणेश त्याचं मनोगत व्यक्त करेल. नमस्कार आदरणीय व्यासपीठ. म्हणजे तुम्ही बघू शकता किती कॉम्पिटिशन आहे. इथून यायला पण आहे, इकडून इकडे यायला पण आहे. म्हणजे भरपूर तुम्ही तुमच्याजवळ भरपूर पेशन्स आहे आणि ते मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेमध्ये पाहिजेनच. तर काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. मीच गणेश तमनर आहे. तुम्हाला कपड्यावरून थोडासा डाऊट येत असेल आणि मी त्याचसाठी माझं आधार कार्ड पण घेऊन आलेलो आहे. ते काय आहे ना सर, माझं स्वप्न होतं की मी खरंच म्हणजे जेव्हा पास होईल म्हणजे मी असाच विचार करायचो खरंच पास होईल ना, तेव्हा मी माझा ज्या ड्रेसवर अभ्यास केलाय तो ड्रेस हटकून घालून जाईल. कारण वाचता वाचता वाचलं होतं की 1888 साली मार्चमध्ये महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा वेश परिधान करून का गेले होते की समजावं बाबा का कनेक्ट होता यावं म्हणून. आता त्यात एक फरक आहे फक्त, मी काय महात्मा फुले नाही, हे काय इंग्रज नाहीत. आणि म्हणजे मला असंच होतं म्हणजे मी मी म्हणतो ना मागच्या मी माझा प्रवास सांगेलच, पण जेव्हा एम-पी-एस-सी स्पेसिफिक अभ्यास करीत होतो ना, तेव्हा मला हेच वाटायचं की खरंच म्हणजे वेगळंच असतं नाही का आपल्याला ज्यांचं. आणि हा खरंच कार्यक्रम आता आम्हाला काय आमचं कौतुक आहे करून घ्यायला आवडेलच समजा. पण महत्वाचं असतं की तुमच्यासाठी असतो यातले मी म्हणतो 10 जरी मुलं खरंच सिलेक्ट झाले, मी कमीत कमी सांगतोय सगळेच व्हावे अशी माझी इच्छा आहे. तसं वाईट वाटून घेऊ नका. तरी या कार्यक्रमाचं सफल झालं आणि हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. एक तुमच्यातला कोणतरी वाटावा म्हणून मी हटकून हा निर्णय घेतला. मला आई-वडील म्हणत होते, "अरे असं नको करू." एक तर वडील पण टोपी घालून आलेत. नाही का? तर आणि हां, काहींना असं पण वाटू शकतं, की नाही का आता पब्लिसिटी स्टंट असू शकतो, गरिबी दाखवायची असेल, तर मी प्रामाणिकपणे सांगतो, की मी खरंच गरीब नाही. माझे आई-वडील भरपूर गरीब आहे, शेतकरी आहे. पण मी गरीब नाही याचं कारण असं आहे, की त्यांनी मला जे पाहिजे ना, ते कधीच कमी पडून नाही दिलेलं. म्हणजे सर आता इथं सांगायला अडचण नाही, की मी जेव्हा यू-पी-एस-सीची पहिली मेन्सला होतो, तेव्हाच माझं असं आहे, मला एखादी गोष्ट पाहिजे ती पाहिजेच म्हणजे. तर मला मोबाईल घ्यायचा होता, की मला iPhoneचंही होतं, की तेव्हा त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे आमचे कांदे विकले होते शेतकरी असल्यामुळं, त्यांनी मला 1,25,000चा फोन घेऊन दिलता. मग का फक्त, की मी प्रिलिम पास झालो आणि यू-पी-एस-सीची मेन्स दिली. तर पब्लिसिटी स्टंट वगैरे काही नाहीये. आपलं आहे असं निवांत आहे.
त्याच्या त्याच्यानंतर हे मला एकदा एक्सप्लेन करायचं होतं. दुसरं मी फॅमिली बॅकग्राऊंड सांगतो, माझा प्रवास सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे एवढंच सांगतो. तर माझे फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे सर आई-वडील, आजी-आजोबा असं आमचं पूर्वीचं कुटुंब आणि 4 बहिणी आहेत मला. तर एकूण 9 जणांचं कुटुंब होतं. आई-वडील शेतकरी आहेत. 5-6 एकर शेती आहे आम्हाला. त्यामध्ये म्हणजे आता म्हणजे ते काय ना ते असं गरिबीचं काही सांगूच वाटत नाही म्हणजे नाही आहे ते आहे म्हणजे मग त्यात पण एक मजा आहे. मला तर असं वाटतं. मी तर असं म्हणेल, की खरंच मी काही असेल तर मला जे चॅलेंजेस भेटले ना, मला यू-पी-एस-सी इंटरव्ह्यूमध्ये पण मी हे इंट्रो करून दिलं होतं, की माझं नाव वगैरे सांगितलं, की माय लाईफ हॅज गिव्हन मी मेनी अपॉर्च्युनिटीज कम चॅलेंजेस टू अर्न द व्हॅल्यूज ऑफ इंटिग्रिटी आणि कंपॅशन. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं. उलट त्या चॅलेंजेसमधून इथं येणं आणि हे वेगळंच प्रवास आहे आणि त्यात पण एक वेगळी मजा आहे. तर असं आमचं शेतकरी कुटुंब. त्यामध्ये म्हणजे मी असंच ठरवलं, की आता माझं एक म्हणजे वेगळंच असतं. समजा मी 12वीतच घरच्याला सांगितलं, कारण माझ्या 4ही बहिणी भरपूर काम करायच्या शेतीमध्ये. तर असं सांगितलं, की एक तर अभ्यास होईल, नाही तर काम होईल. दोन्हीतून एक सांगा, दोन्ही आपल्याच्याने काही शक्य नाही. त्याच्यामध्ये मग मी 12वी पर्यंत मग ते घरचे म्हणे, "नाही तू तसा काम करीत नाही, असा करीत नाही, तू अभ्यासच कर बाबा." त्याच्यामुळं त्याच्यामुळं मग मी पण ठरवलं, आता काय सुट्टी घेता यायची नाही. नाही तर मग आपलं जाळण-धूर संगच होऊ शकतोय. मग मी 12वीत ठरवलं, माझा एक प्रभात म्हस्के म्हणून मित्र आहे, त्याने मला सांगितलं, की आय-ए-एस वगैरे यू-पी-एस-सी अशी एक परीक्षा असती आणि त्याच्यामध्ये येऊन समजा आपण असं काहीतरी करू शकतो. मग मी 12वी सायन्समध्ये होतो. आता करायची यू-पी-एस-सीची आपल्याला, तर मग आपण बी-ए करू बाबा. काय उगाच सिलेबस ओव्हरलॅप होतो आणि तो पण तसंच म्हणला म्हणून आम्ही मग करायचं तर काय, तर मग फर्ग्युसनला करू. कारण आम्हाला 12वीला टक्के पण जास्त होते दोघांना पण. मग फर्ग्युसनमध्ये आलो फर्स्ट इयरला आणि त्याच सोबतच पॅरलली मी चाणक्य मंडल परिवारचा फाउंडेशन कोर्स लावला. आता हे वेगळंच विश्व होतं म्हणजे फर्ग्युसन त्यातलं त्यात चाणक्य आणि सर असे एकदम भारी सांगायचे आम्हाला, की तेव्हा म्हणजे सरांच्या 2च गोष्टी आता बाकीचे खूप चांगलं पॉझिटिव्ह शिकले असन. माझा थोडा लाईफ विषय कॅज्युअल अप्रोच आहे म्हणजे नाही का अभ्यासाच्या बाबतीत मी सीरियस असतो. बाकी मला काहीच आता भाषण करताना मी जोकच मारून राहिलो म्हणजे नाही का. सरांच्या 2 गोष्टी आठवायच्या, की म्हणजे पुण्याचा फर्ग्युसन रोड आहे ना, हा फॅशन रॅम्प वॉक आहे. आणि ते आता माझे मित्र हसू राहिले त्यांना माहिती आहे कमवून आहे. तुम्हाला पण माहीत असेल. ते आई-वडिलांना कळू नये हीच इच्छा. आणि दुसरं सर म्हणले होते, की चाणक्य मंडळ परिवार हा क्लास नाहीये, परिवार आहे. पण परिवार असून हा वधूवर सूचक मंडळ पण आहे. आता ते एक सर म्हणले, की ते प्रिपरेटरीला असून त्यांना कविता भेटली नाही, काय नाही. सर तुम्ही कोर्स नीट नाही केला. तुम्ही मनापासून कोर्स केला असता ना, आपला शब्द आहे भाऊ तुम्हाला, तुम्हाला 100% भेटले असते. त्याचं माझ्या पर्सनल याच्यावर जाऊ नका. तर असं अचानकच होतं, की मी आता इथून पुढं असं, की मग 15वी 2015 ते 2018 पर्यंत मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. सरांचे कोर्स पूर्ण केलं. स्वची ओळख, स्वची ओळख, स्वची ओळख. पहिला 2 महिने हेच आठवायचं, काय बाबा स्वची ओळख? सर बोलता म्हणून गेले गांधीजींना 48 वर्ष कळला होता. अरे म्हणलं आपल्याकडे 28 वर्ष वेळ आहे अजून. टेन्शन घ्यायचे काम नाही. त्याच्यानंतर मग मग मी 2018 ला माझं ग्रॅज्युएशन झालं. कॉन्फिडन्स इतका भयानक की एम-एला घेतलं नाही. कारण लबासना एम-ए करून घेते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मधून. म्हणजे असं की आता काय करायची गरजच नाही आपल्याला. आपण आता 19 ला पास होऊ आणि मग तिकडे जाऊन एम-ए करायचं आणि इथं एम-ए करायचं. एम-ए मामा बनून काही उपयोग नाही. त्याच्यामुळे मग एम-ए पण नाही केलं. मग 19चा अटेम्प्ट दिला. 19चा अटेम्प्ट पण आज दिला की म्हणजे प्रिलियमलाच मग आपली गाडी रुळावर आली होती जबर भयानक. 78 मार्क होते. 78-79 कट ऑफ 92 होता. मग म्हणलं अरे हे जरा वेगळंच दिसतंय नाही का. मग सर मी त्याच्यानंतर 2020 ते 2025 यातल्या प्रत्येक यू-पी-एस-सीची प्रिलियम पास झालो. मी एकूण यू-पी-एस-सीच्या 6 मेन्स दिल्या, 3 इंटरव्ह्यूज दिले आणि यातलं अजून एक वेगळं सांगायचं म्हणून की पोस्ट कोविड झाल्यामुळं मला ना गावाकडं जाणं म्हणजे राहण्याचा आनंद होता. म्हणजे मी यातलं फक्त एकच यू-पी-एस-सीची प्रिलियम आणि मेन्स सोडून बाकी सगळ्या मी मेन्स आहे ना गावाकडून दिल्या आणि प्रॉपर माझ्या घरातून दिल्या. म्हणजे गावाकडे पण लायब्ररी नव्हती. मस्त आपलं म्हणजे आमच्या गावाकडे आता किचन वाट्याची रूम आहे समजा.
किचनमध्ये बसून त्या 2-3 खुर्च्या त्याच्यावर म्हणून ते किचनची हाईट जास्त असल्यामुळे त्याच्यावर बसून मस्त अभ्यास करायचा. ते घरच्यांमुळे शक्य झालं कारण मी पण इतकं डेंजर होतो, की माझी पाण्याची बाटली जरी संपली तरी घरच्याला हाक मारून म्हणायचो, "पाणी संपलंय." बाहेर जात नसायचो आपणही. मी एक वेळेस YouTube बघत बसन पण म्हणायचो, "नाही, नाही, नाही, नाही अडचण नाही." आता याच्यात मला लय त्याच्यात इथिक्स, मॉरॅलिटी किंवा असं वाटलं नाही. खरंच प्रामाणिकपणे काय वाटलं नाही. कारण काय असं निगेटिव्ह करत नव्हतं मी. जे करतोय आणि म्हणजे ते पण आपल्यात इन्व्हेस्ट करतात समजा आई-वडील आणि ते. आपण पण रिटर्न देणार आहे आणि त्यामुळेच मग मी पण असं माझं पैसे खरचण्याच्या बाबतीत वगैरे किती गरीब किंवा शेतकरी कुटुंबातला असलो तरी आपलं काही टेन्शन नसायचं. 300 अकाउंटला असलो तरी 280 जेवण करायचो. 20ची पाण्याची बाटली बाटली घेणार. बरोबर म्हणजे 300च खर्चून टाकणार. असं ठेवणार पण नाही मागं. त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. हे सगळं करीत प्रॉब्लेम असा झाला, की म्हणजे म्हणजे माझा कॅज्युअल अप्रोचचा असं काही तोटा पण असू शकतो. मी 20ची मेन्स उडवली माझी 48 मार्कांनी यू-पी-एस-सीची. 21ची मेन्स उडवली माझी 3च मार्कांनी उडवली आणि मला 10 मार्क्सचा प्रश्न लिहायचा राहिला होता इथिक्समधून. ते भयानक वाईट वाटलं. 22च्या इंटरव्ह्यूला मी यू-पी-एस-सीत गेलो. यू-पी-एस-सीच्या 2022च्या इंटरव्ह्यूला गेलो. आता आपला प्रॉब्लेम काय होता पोरांचा, की म्हणजे मी जेव्हा पहिली मेन्स दिली आणि यू-पी-एस-सीची असं वाटलं हेच लय झालं, पुढच्या वर्षी चांगलं करू. म्हणजे नाही का किंवा मी जेव्हा 2022च्या इंटरव्ह्यू गेलो आणि यू-पी-एस-सीच्या असं वाटलं अरे इंटरव्ह्यू पर्यंत आलो त्याच्यातच माझ्या गावात सत्कार झाला होता. अरे यू-पी-एस-सीच्या इंटरव्ह्यूला आहे. म्हणजे आपल्याला असं वाटलं की आता काय अडचण नाही का मग तो आपण तिथपर्यंतच थांबतो समजा पूर्ण फाईट देण्यापेक्षा अरे इथपर्यंत आलो हेच लय. इंटरव्ह्यूमध्ये मग सरांचा कोणी तोड नाही. म्हणजे दिल्लीमध्ये नाही, पुण्यामध्ये पण नाही. मग सरांनी मला त्यावेळेस चांगलं सांगितलं. मग 2022च्या याला प्रॉब्लेम हा झाला की मला मेन्सला बऱ्यापैकी चांगले मार्क होते 772. इंटरव्ह्यूला मला 146 मार्क पडले आणि माझं 2022चं फायनल यू-पी-एस-सीचं सिलेक्शन आहे ना 5 मार्क्सनी राहिलं. मग 23ला परत मी यू-पी-एस-सीची प्रिलिम दिली, मेन्स दिली आणि इंटरव्ह्यू पण दिला. त्यात पण मग मला 748 मार्क होते मेन्सला आणि 160 इंटरव्ह्यूला. परत इंटरव्ह्यूमुळेच राहिलं आणि माझी 11 मार्क्सनी पोस्ट राहिली. आता आलं 2024. मी 2024ला भयानक अभ्यास केला यू-पी-एस-सीच्या प्रिलिम आणि मेन्सचा. सर जे म्हणले ना, की ती एम-पी-एस-सीची प्रिलिम एप्रिल 2024ला होणार होती, ती डिसेंबर 2024ला झाली. ती बरं झालं झाली. म्हणजे मग आता म्हणणं आहे, कारण मी तेव्हा एप्रिल 2024ला यू-पी-एस-सीचा इंटरव्ह्यू देऊन आलो होतो. मी म्हणजे मला काही घेणं-देणं नव्हतं. मला वाटलं होतं मी पास होईन. पण तिकडं नापास झाल्यामुळे मी जी पेपर पुढे गेले ना, त्याच्यात मी ते एम-पी-एस-सीची प्रिलिम चांगली केली. मग 1 डिसेंबर 2024ला एम-पी-एस-सीची प्रिलिम झाली. मला मार्क येत होते, पण मी सोडून दिलं कारण मी यू-पी-एस-सीची 2024ची मेन्स दिलेली होती सप्टेंबरमधली. आणि इतकं म्हणजे नाही ह्यावेळेस मी खरंच कॉन्फिडंट होतो, की 5 मार्कांनी राहतंय, 11 मार्कांनी राहतंय. आता ह्यावेळेस काही ना काहीतरी पोस्ट भेटणार. आपलं दरवेळेस इंटरव्ह्यूमधूनच राहतंय. मेन्सला आपल्याला कधीच प्रॉब्लेम येत नाही. भरपूर अभ्यास केला आणि 9 डिसेंबर 2024ला रिझल्ट लागला. इतका कॉन्फिडंट, की म्हणजे माझ्यासोबत जे मित्र-मैत्रीण रिझल्ट बघत होते, त्याला म्हणलं, "अरे तुला रोल नंबर पण सापडेना. फोन आण म्हणलं इकडं. तुला समजत नाही काय होतंय काय." मग ते घेतला तर त्याच्यात म्हणजे मेन्सच उडवली माझी. म्हणजे सलग 2 इंटरव्ह्यू दिले आणि तिसरी 2024ची यू-पी-एस-सीची मेन्स उडवली. म्हणजे तसला ब्लॅक डे माझ्या आयुष्यात नसू शकतो. म्हणजे नाही का लयच प्रॉब्लेमॅटिक म्हणजे आता करणार काय नेमकं? तर मग असं ठरवलं मी 16 डिसेंबर 2024ला की आपण एम-पी-एस-सी करू. नशिबाने माझी पहिल्या वेळेस एम-पी-एस-सीची प्रिलिमला मार्क आले होते. मला त्याच्या आधी कधी अनुभव नव्हता. पण आता करायचं म्हणजे एक तर शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा अटेम्प्ट आणि आपल्याला यू-पी-एस-सीचं एवढं हे बाबा. तर एवढं सगळं करण्यामध्ये आता आणि लय जण म्हणतात पण आणि त्यांची काही चुकी नसते, की त्यांचं म्हणणं राहतं, की "अरे शेवटचा अटेम्प्ट आहे." तशी पण एम-पी-एस-सी आता ऑब्जेक्टिव्ह सोडून डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. तू याच्या फंड्यात नको पडू. आणि मग हे करून नाही मी म्हणलं आता काहीतरी करणे कारण आई-वडिलांचं वय झालं होतं. आता मीच जर त्यांचं 4थ चाइल्ड आहे म्हणजे 4थं अपत्य आहे, तर त्या त्या म्हणजे त्यांचं वय काय असेल इमॅजिन करा समजा. तर ते त्यातल्या त्या शेतीत काम करायचे. मग ते अजून वाईट समजा. मग त्याच्यामध्ये असं ठरवलं, की आता आपल्याकडे फक्त 5च महिने. पण मी एवढंच सांगतो सर, ह्या 5 महिन्यामध्ये मी डिसेंबर 2024 ते मे 2025 मला कशाचंच घेणं-देणं नव्हतं. म्हणजे मी रोज घरच्यांसंग 2-2, 3-3 वेळा फोन लावणारा, 2-2, 3-3 दिवस फोन पण लावत नसायचो. माझे 2च ड्रेस होते. मी जो आत्ता घातलाय ना, अजून एक टी-शर्ट होता गोलगळ्याचा. तेवढं म्हणजे मला तेवढंच फक्त. मला घेणं-देणंच नाही. मी कसा दिसतोय टक्कल करून टाकली का तिकडं लक्षच जायला नको. त्याच्या त्याच्यामुळं मला हे म्हणायचं की हे सगळं होता आहे ना, काहीतरी अडचणी येतात पण त्याच्यावर मात केली पाहिजे. म्हणजे काय झालं माहिती का? आधी एप्रिल 2025 मध्ये एम-पी-एस-सीची मेन्स होणार होती. ते आंदोलन झालं आणि ती पुढे गेली. ती ठरली तारीख 27 मे, 28 मे आणि 29 मे आणि मला यू-पी-एस-सीची प्रिलिम होती 25 मेला.
म्हणजे असं वाटलं आता हे धरावा ते सोडावा, युपीएससीच्या एवढ्या वर्षाचं हे आपल्याला हे. मग सगळ्यांचा सल्ला घेतला की युपीएससीची प्रिलिम आपण तशीच देऊ आणि एमपीएससी मेन्सवर फोकस करू. 25 मेला युपीएससीची प्रिलिम दिली, 26 मेला गप अभ्यास केला, 27, 28, 29 मेला एमपीएससीच्या मेन्स दिल्या. सर त्या वर्षी पण नाही म्हणजे 25ला तर आता युपीएससीची प्रिलिम मला 109 पॉइंट काहीतरी असे मार्क होते. ती पण प्रिलिम निघली. एमपीएससीला पण मेन्सला भरपूर चांगले मार्क आले आणि हे सगळं प्रोसेस होता मग मी बरोबर ऑगस्ट 2025ला युपीएससीची मेन्स दिली. सप्टेंबर 2025ला ऑक्टोबर 2025ला एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिला आणि त्या हिशोबाने तो एक सोनेरी दिवसच मानता येईल की 30 ऑक्टोबर 2025 हा दिवस उजाडला. आता तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे सर. आता 1 वर्ष होईल त्या गोष्टीला. एकदम निवांत आहे. सगळं म्हणजे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. इमॅजिन करायचं असलं तर आधी पास व्हावं लागेल. कारण आहे ना, कारण खरंच नाही. मी पण म्हणायचो, "अरे काय नाही, इथून इकडं ते यायचं, एक उडी मारून येता येईल, काय नाही, काय नाही." सगळं म्हणजे खरंच वेगळं आहे. एकदम मस्त आहे. तुम्हाला कोणी नाव न घेणारे पण आवाजावं घालून बोलतात, "कधी आले?" मग आपण पण म्हणायचं, "अहो, आलो आत्ताच आलो नाही गावाकडं." त्याच्यामुळं हे जर अनुभवाचं असेल ना, खरंच म्हणजे स्पेशल स्वतःवर काम करा. मी फक्त थोडंच सांगेल, की माझं 2च मिनिटात आता, की मी म्हणजे एमपीएससीच्या त्या 5 महिन्यामध्ये सकाळी 6:30लाच लायब्ररीत जाणार आणि जाणार म्हणजे जाणार. मी जाणारच म्हणजे मला त्याशिवाय चैनच पडत नाही आणि रात्री 11ला घरी येणार. मी लई भाषणात सांगितलं, परत रिपीट करतो. माझं एकच टार्गेट राहायचं, की मी लायब्ररी उघडणार आणि मीच बंद करणार. मी तर म्हणतो तुम्हाला लांब जायची पण ते गरज नाही मोटिव्हेशन आणि इन्स्पिरेशन घ्यायला. रोज नवीन बघा. ह्यो जर 4 तास बसतो, तर मी 4.5 तास बसेन आणि मला हे कळलं होतं, का म्हणजे पहिलाच अटेम्प्ट आहे. जर ह्या पोरांना हरवायचं असेल, तर तो जर 12 तास बसतो, तर मी 12 तास 2 मिनिटं तरी बसेन. हे 2 मिनिटं करून मी शेवटपर्यंत हे होईल. आणि असं करून सगळं एक खडतर प्रवास किंवा मजेदार पण प्रवास आता मागं बघितल्यावर तेच आठवतो. तर तुम्ही सगळं हे अचीव्ह होताल. आता मला बरोबर तुमचाच कार्यक्रम आहे. मला तुम्हाला फक्त 2च गोष्टी सांगायच्या, की खरंच काय पाहिजे पेपर पास होण्यासाठी किंवा मी का यूपीएससी क्लिअर ना करू शकलो आत्तापर्यंत आणि एमपीएससी बरं पहिल्या मेन्सच्या अटेम्प्टमध्ये क्लिअर केली. खरंच ते ना यूपीएससी किंवा एमपीएससी कोणतीही परीक्षा असू, फक्त की डिमांड ओळखता आली पाहिजे. आपण जेव्हा ना परीक्षेची नाडी काय बाबा याला काय पाहिजे? मला माहित होतं एमपीएससी ऑब्जेक्टिव्हला खरंच आपल्यात पोटेन्शियल आहे आणि म्हणजे याचा पॅटर्न वेगळा आहे. तेवढं ध्यानात ठेवलं. आपलं सगळं बाजूला सारायचं आणि फक्त त्याच्यावर वर्क करायचं आणि एवढं सगळं करून 100% म्हणजे 99.99% तुम्हाला रिझल्ट येईल. आता या सगळ्या प्रवासामध्ये खरंच म्हणजे माझा प्रवास लयच मस्त आहे. म्हणजे मी त्याला नाही म्हणणार का वाईट आहे. या प्रवासामध्ये मला माझे आई-वडील, माझ्या 4ही बहिणी, माझ्या दाजी, आमच्या गावातील काही-काही माणसं समजा अण्णा बसलेले आहेत तिथं. माझे मित्र सर, म्हणजे मी खरंच माझा रिझल्ट लागला ना, माझ्यासोबत माझे सगळे मित्र रडले. रडले म्हणजे प्रॉपर रडले. उगाच नाही मजा-मजा म्हणून नाही. आता त्यांची नावं घेतली असते, पण लय जण आहे. त्याच्यामुळे एकाचा राहिला तो प्रॉब्लेम येईल. या आणि या सगळ्या प्रवासामध्ये सर चाणक्य मंडल परिवार आणि तुमचं लाभलेलं मार्गदर्शन आणि सर मी तुमचं जे आज काय संकल्प घेतला म्हणजे पहिल्यापासूनच आहे आणि मी माझा स्वतःचा पण खरंच संकल्प घेतला, की ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला सर 30 ऑक्टोबर 2025ला, की काय नाही बनायचं, फक्त माणूस म्हणून राहायचंय. काहीच अडचण नाही. फक्त माणूस म्हणून राहायचंय आणि माणसासारखंच काम करायचं किंवा माणसासारखंच ह्युमॅनिटी जी राहते आपल्या कोरला तेवढी प्रिझर्व्ह करायची, कॉन्झर्व्ह करायची. बाकी सगळं चालूच आहे. एवढं बोलून तुम्ही मला ऐकून घेतले. महत्वाचं तुम्ही हसले मला तेच लय भारी म्हणजे. नाही का? तेवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता काय आहे, आता आधीच उशीर झालेला आहे, 8:30 वाजून गेलेले आहेत नाही का? तुम्हाला नाही का नाही का तुमच्याशी जे काही सांगायचं आहे ते मी फार काय वेळ न घेता गणेश म्हणाला, मी अभ्यासाला ज्या कपड्यात बसायचो त्याच कपड्यात इथे आलोय. बरंच्या बरं पूर्ण कपड्यात अभ्यासाला बसायचं. शासनाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो.